महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे. बघा, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्याचबरोबर ज्यांची KYC झाली नाही आहे, ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, अशा सर्व बहिणी मिळून एकूण आकडा आता वाढलेला आहे. आतापर्यंत 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची घोषणा करण्यात आली होती किंवा माहिती समोर आली होती, परंतु आता मात्र त्यामध्ये वाढ झालेली आहे. एकूण 92 लाख बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे. ABP न्यूज या चॅनलचं जे काही वेबसाईट आहे त्यावर ही बातमी धडकली आहे आणि ती बातमी आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, सरकार कशा प्रकारे आपल्याला ही KYCचं विंडो ओपन करत नाही आहे, काय कारण आहे, त्याचबरोबर आणखीनही एक गोष्ट त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे की खूप मोठी धक्कादायक असणार आहे. नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. तर लाडकी बहीण योजनेमध्ये खूप दिवसांपासून जवळपास 2025 पासून डिसेंबर 2025 पासून लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये त्या लाडक्या बहिणीसुद्धा आहेत ज्या की पात्र आहेत, परंतु KYC न झाल्यामुळे किंवा मग इतर कारणांमुळे काही एखाद कागदपत्र नसल्यामुळे अपात्र करण्यात आलेले आहेत. पात्र तर आहेत परंतु त्या कागदपत्रांची पूर्तता न करण्यामुळे किंवा मग त्यांची KYC न झाल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि त्या बहिणीसुद्धा आहेत की ज्यांनी अपात्र असूनसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यांनासुद्धा यामधून वगळण्यात आले आहे, म्हणजेच की अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे. त्या तर ठीक आहे, कारण की त्या निकषात बसतच नाही आहेत आणि त्या योजनेचा लाभ घेत होत्या, त्यांना अपात्र केलं ठीक आहे. परंतु ज्या बहिणी पात्र असूनही त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, कारण फक्त किरकोळ आहे, तरीही त्यांना आता नवीन विंडो ओपन करण्यास सरकार दिरंगाई करत आहे, म्हणजेच की वेळ लावत आहे आणि जाणून बुजून या अपात्र बहिणींना त्यांचे हप्ते सुरू करत नाही आहे. आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 महिने झाले आहेत. अपात्र बहिणी अजूनही अपात्रच आहेत. त्यांना काही बहिणींना तर 6-7 महिने होत आले असतील, सुमारे 8-8, 9-9 महिने होत आले असतील, त्यांना हप्ते मिळालेले नाही आहेत, लाभ मिळाले नाही आहेत, त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. आता 8-8, 9-9 महिन्यांपासूनचे हप्ते त्यांना मिळाले नसले तरी सरकारचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होत आहे, कारण की जवळपास 80 ते 90 लाख बहिणींना 1500 रुपयाच्या हिशोबानं खूप मोठा आकडा होतो पैशांचा आणि हाच पैशांचा आकडा सरकारला वाचवायचा आहे आणि त्याचमुळे सरकार ही KYCची प्रक्रिया पुन्हा राबवत नाही आहे असं दिसून येत आहे. काय लिहिलं या आर्टिकलमध्ये आपण बघून घेऊया. तर बघा, हे ते आर्टिकल आहे ABP माझा या न्यूज चॅनलचं आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे बघून घ्या. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा. 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि घेतलासुद्धा आहे. आणि त्याचमुळे आता नेमकं काय झालं आहे हे आपण इथं बघूया. राज्यातील महायुती सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली असल्याची माहितीच्या अधिकारात RTI द्वारा उघड झाली आहे. म्हणजेच की माहितीचा अधिकार जी काही आपण RTI लावतो त्या RTIला एकदम स्पेशल आणि खास उत्तर असं द्यावं लागते, म्हणजे की सत्य काय आहे ते उत्तर द्यावं लागते कुठल्याही संस्थेकडून किंवा मग कुठल्याही सरकारी विभागाकडून. आणि अशाच प्रकारची माहिती एका RTIमधून निघालेली आहे आणि त्यांनी यामध्ये उघड झालेली आहे बातमी. 92 लाख महिला अपात्र झाले आहे. आता पुढे बघा, राज्यातील महायुती सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी सरकारचा आर्थिक भार कमी झाला असून तब्बल 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 4.5 लाखाहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आणि कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे निधी लाटला अशी माहितीच्या अधिकारात RTIद्वारे उघड झाली आहे. तर तुम्ही बघू शकता 92 लाख महिलांना अपात्र केलेले आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा गैरफायदा घेतला या योजनेचा आणि सुमारे 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, निधी लाटला. दरम्यान राज्य शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या संपूर्ण पडताळणी आणि KYC मोहिमेनंतर महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आवाका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तर RTI कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या RTIमधून ही आकडेवारी समोर आली आहे. तर या मोहिमेमुळे सक्रिय लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 2,48,00,000 घसरून थेट
1,65,00,000 आली आहे। तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा अर्ध्या महिला झालेल्या आहेत, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये 2,48,00,000 जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या, परंतु आता त्यांचा आकडा घसरलेला आहे आणि सरळ फक्त 1.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि 1 कोटीच्या आसपास महिला ह्या बाद करण्यात आलेल्या आहेत। खूप मोठा आकडा आहे आणि धक्कादायक बातमी आहे। आतापर्यंत फक्त सरकार आपल्याला सांगत होतं की जवळपास 60 ते 70 लाख महिलांना अपात्र केलेले आहे आणि त्यामध्येही जे काही शासकीय कर्मचारी आहे त्यांना 14-15 हजार असे आकडे सांगत होते, परंतु आकडा खूप मोठा आहे। 4.5 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतला आहे। तर बघा पुढे काय लिहिलेलं आहे। दरम्यान हजारो अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबातील बेकायदेशीरपणे लाटलेले पैशांची वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे। RTI मधून वसुलीची आकडेवारी प्राप्त झालेली नाही, अशी माहिती RTI कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिली आहे। तर KYC पूर्ण न झाल्याने दुर्गम भागातल्या गरीब महिला अजूनही योजनेपासून वंचित असल्याचा दावाही RTI कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केला आहे। अशातच लाभार्थींची संख्या 1.65 कोटींवर स्थिरावल्यामुळे या योजनेचा आर्थिक भार आता दरमहा 2,448.92 कोटी रुपये इतका असून वार्षिक खर्च 29,819.10 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। दरम्यान 92 लाख महिला वगळल्याची माहिती अधिकारातील खुलाशानंतर अपात्रतेच्या विविध निकषांच्या आधारे तब्बल 92.10 लाख नोंदी या मोहिमेदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत। तुम्ही बघू शकता 92.10 लाख म्हणजेच की 92,10,000 महिलांना अपात्र करण्यात आल्याची या RTI मध्ये सांगण्यात आलेलं आहे, माहिती मिळालेली आहे। अपात्रतेचं कारण काय तर बघा KYC पूर्ण न केलेले 62 लाख महिला आहेत ज्यांनी की KYC केलेली नाही आहे, म्हणजेच की त्यांची KYC झालीच नाही आहे। एकतर त्यांना यामधलं ज्ञान नव्हतं किंवा समजलंच नव्हतं कशी करायची KYC, किंवा मग त्यांचे प्रश्न चुकले असतील किंवा मग इतर काही कारणं। त्याचबरोबर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त यामध्ये आहेत 16 लाख। तर 16 लाख बहिणी ज्यांचं की वार्षिक उत्पन्न जास्त आहे 2.5 लाखापेक्षा, म्हणजे ह्या निकषात बसत नाहीत। या अपात्र झाल्या तरी चालतात कारण की ह्या निकषामध्ये बसत नाहीत। दुसरी गोष्ट आहे KYC अंतर्गत शासकीय कर्मचारी यांचा आहे आकडा 4,42,000। तुम्ही बघू शकता शासकीय कर्मचाऱ्यांचा आकडा आणि त्यांच्या कुटुंबियांचा आकडा ज्यांनी की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि घेतला आहे, त्यांचा आकडा आहे 4,42,000। म्हणजेच की तुम्ही समजू शकता आता किती मोठा आकडा आहे हा। हे सुद्धा अपात्र आहेत, हे अपात्र झाले तरी चालतात कारण की ते शासकीय कर्मचारी आहेत, निकषात बसत नाही आहेत। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे असतील तर यांचा आकडा सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे 3,60,000 रुपये। तर 3,60,000 महिलांनी ज्या की संजय गांधी निराधार योजनेचा लाभसुद्धा घेत होत्या त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे। तर त्यांना कुठलाही एकच लाभ मिळू शकतो, एकतर संजय गांधी योजनेचा किंवा मग लाडक्या बहिणींचा। तर यांनासुद्धा यामधून अपात्र केला आहे। त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा जे काही लाभ आहे तो ऑलरेडी चालू आहे, म्हणजेच की या बहिणीसुद्धा यातून वगळलेल्या आहेत। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत 2.5 लाखाच्या पास। 65 वर्षाच्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वय असलेल्यांची 80,000 संख्या आहे, म्हणजे 80,000 महिला अशा आहेत की ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, निकषात बसत नाही आहे, योजनेत बसत नाही, त्यांनासुद्धा वगळण्यात आलेलं आहे। जिल्हा पातळीवरील पडताळणीत वगळलेले आहेत 1,70,000 आणि शासकीय कर्मचारी म्हणून ओळखलेले आहेत 8,000। ओळख झालेली आहे शासकीय कर्मचारी म्हणून। बाकी 4.5 लाखांचा आकडा आहे ज्यांनी की या योजनेचा लाभ घेतला आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी। तर अशा प्रकारे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे प्राप्त आकडेवारीनुसार 4.42 लाख स्वयंघोषित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आणि 8,000 सत्यापित शासकीय कर्मचारी अशा एकूण 4.5 लाखाहून अधिक अर्जदारांनी बेकायदेशीरपणे निधी लाटला आहे। अनधिकृत वाटपाची ही रक्कम अंदाजे 600 कोटी ते 800 कोटी रुपयाच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे। पुढे बघा काय आहे। मंत्र्यांच्या जाहीर आश्वासनानंतर आणि कडक वसुलीबाबत विधिमंडळात गाजावाजा केल्यानंतरही माहिती अधिकाऱ्यांच्या उत्तरात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून निधी वसुलीबाबत कोणत्याही जिल्हा कार्यालयाकडून कोणताही अहवाल किंवा माहिती प्राप्त झालेली नाही आहे। तर तुम्ही बघू शकता या कर्मचाऱ्यांकडून अजूनही वसुलीचं काहीही हालचाल सुरू झालेली नाही आहे। सरकार स्तब्ध आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची वसुली अजूनही सुरू केलेली नाही आहे। म्हणजे आता मग ही वसुली जर करणार नाहीत तर मग बाकी ज्या लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही आहे त्यांची KYCसाठी विंडो तुम्ही ओपन करणार नाही आहेत का? सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, परंतु ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्यावर मात्र कुठल्याही प्रकारचं लक्ष घालत नाही आहे सरकार। त्यांनासुद्धा सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे। तर अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सुमारे 62 लाख
लाख महिला यांची की KYCच झाली नाही आहे. इतर महिला वेगळ्या आहेत, परंतु ज्या महिलांची KYC झालेली नाही आहे त्यांची संख्या एकूण 62 लाखपर्यंत आहे आणि त्या पात्र आहेत. म्हणजेच की सुमारे 62 लाख महिला अशा आहेत की ज्या पात्र असून फक्त KYC न झाल्यामुळेच त्यांचा हप्ता थांबलेला आहे.